ओम नमो अनादि अध्याय वेद वेदांत विद्या वंद्या ही परम वंद्या स्वसंविद्या श्री गणेश आता वंदू सरस्वती जे चित्त चेतना चैतन्य शक्ती जे स्मृतीची स्मृती अमृत मूर्ती स्वरूपचे आता वंदू सद्गुरु जो स्वानंद बोध वज्र पंजरू ज्यांच्याडी हा संसार होय सुख गुरु तरुण पाय जेले ठेविता मस्तके हातो अहम भाव होय अधातु स्वहम भाव होय प्राप्तु दाव्यापराधो अद्वयानंद श्री रामा पुरुषोत्तमा नरहरी नारायण केशवा गोविंद गरुडध्वजा गुणनिधी दामोदरा माधवा श्री कृष्ण कमलापती यदुपती सीतापते श्रीपते वैकुंठाधिपती चराचरपती लक्ष्मीपते पाहि मां करारविंदं परारविंदं मुखारविंदं विनिवेशयन्तं वटस्य पत्रस्य पुटेशयानं बालं मुकुन्दं मनसा स्मरामि श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नारायण वासुदेव कैलास राणा शिवचंद्रमौळी फणींद्र माता बुटे जळाली कारण सिंधू बहुदुःखहारी तुझ वीण शंभो मज कोण तारी महायोग पीठे तट भीमरथ वनम पुंडरीकाय दातुम निद्रे समागत तिष्ठतम तमानंद कंदम परब्रह्मलिंगम म्हणजे पांडुरंग पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा
करता टाळ्या. खरं कसं आहे हे का पांडुबाबांना आमचं माहिती आहे, कारण आपल्या कीर्तनात 10 रन काढायचीच नसते, सगळे चौकार आणि सिक्सर असतात. विठ्ठल विठ्ठल. याल तरी यारे लागे, याल तरी यारे लागे, अवघे माझ्या मागे मागे, आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी. हळू हळू चला, कसं चला, हळू हळू चला, कोणी कोणाशी न बोला, आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी. तुका म्हणे सांडा घाटे, तुका म्हणे सांडा घाटे, तेने नका भरू पोटे, आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी. विठ्ठला विठ्ठला. सालाबादप्रमाणे चालू असलेला आपला अखंड नाम यज्ञ, ज्ञान यज्ञ, किंबहुना आजच्या 32व्या वर्षामध्ये पदार्पण करत असताना, किंबहुना 32व्या वर्षाचे सांगतेचं कीर्तन, किंबहुना काल्याचं प्रसादाचं कीर्तन माझ्यासारख्या लहानशा लेकराच्या वाट्याला आलं. मी स्वतः प्रथम स्वतःचं भाग्य समजतो, कारण काल्याचं कीर्तन माझ्यासारख्या लहानशा लेकराच्या वाट्याला आलं. किंबहुना सालाबादप्रमाणे चालू असलेला आपला अखंड नामयज्ञ, ज्ञानयज्ञ गोदरे ग्रामस्थांच्या कार्यशील कर्तृत्वाने वैकुंठवासी ब्रह्ममूर्ती श्रीपद बाबा चव्हाण व वैकुंठवासी रामदास बाबा बुधवरे यांच्या कृपा आशीर्वादाने, गुरुवर्य किसन महाराज घोडे व वैकुंठवासी हरिभक्त परायण भरत महाराज खोडसे यांच्या प्रेरणेनं श्री हरिभक्त परायण ज्या आज उपस्थित आहेत माझ्या कीर्तनाचा करता, असे असणारे हरिभक्त परायण लक्ष्मण महाराज मुरकुटे यांच्या सहकार्याने अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन आणि नियोजन, किंबहुना हे आयोजन आणि नियोजन करत असताना सर्वांचं त्या ठिकाणी योगदान म्हणावं लागेल. असे समस्त ग्रामस्थ मंडळी गोदरे व पुणेकर मंडळी तालुका जुन्नर जिल्हा पुणे यांच्या मार्गदर्शनाने, किंबहुना यांच्या कर्तृत्वानं सुंदर अशा प्रकारचं आयोजन आणि नियोजन. आमच्या अक्षयदादा मेहर यांचा सुंदर असा मंडप आणि साऊंड सिस्टीम, मृदंगावरची ज्यांची थाप आहे असे असणारे आमचे परममित्र भूषण महाराज भागवत, आमचे परममित्र भूषण महाराज भागवत, त्याचप्रमाणे आमचे सुंदर असणारे विनेकरी, ह्या विनेकरी बाबांपासून मधले टाळकरी मंडळी तर डायरेक्ट सोपदार बाबांपर्यंत हे सगळे मंडळी हुशार आहेत. कशी हुशार आहेत आता बारीक आहे का. मृदंगावरती ज्यांची थाप आहे, मृदंगावरती ज्यांची थाप आहे ते आमचे भूषण महाराज चंद्र आणि सूर्याचा तेजाला सुद्धा लाजवतील इतकं सुंदर मृदंग वाजवतात. म्हणून मृदंगाचार्य कसे आहेत नंबर बोलायचं बरं का सगळ्यांनी. माझ्या कीर्तनामध्ये तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, मला बोलावं लागतं. मृदंगमणी कसे आहेत, 1 नंबर आहे. कसे आहेत, 1 नंबर आहेत. आमचे विनेकरी बाबा सुद्धा कसे आहेत, 1 नंबर आहेत. आमचे सगळे गायक मंडळी बरं का. बाबा तुमचं नाव मला काही आठवत नाही बरं का. प्रकाश महाकाळ महाराज, तशी आपली बऱ्याच वेळची जुनी ओळख आहे, पण ते कधी कधी टावर खाली रेंज भेटत नाही. माझा स्वभाव सुद्धा विनोदी बरं का. महाकाळ महाराज, आमचे उतळे महाराज, आमचे लक्ष्मण बाबा, बांगर महाराज, लांडे बाबा, आता कोणाकोणाचं नाव घेऊ. आमच्या सोबत समेत आलेले मोहन महाराज, शेखर महाराज, हे सगळेच मंडळी माझे परिचय. इकडे पाठीमाग आमचे मामा सुद्धा उभे आहेत. कुठे पाठीमाग मामा सुद्धा उभे आहेत. सगळे मंडळी कसे आहेत, हे टाळकरी मंडळी 1 नंबर आहेत. मृदंगमणी 1 नंबर आहे. विनेकरी 1 नंबर आहे. गायक मंडळी सुद्धा कसे आहेत, हा असं बोलायचं बरं का. कसे आहेत, 1 नंबर आहे. आणि पाठीमाग माझी मुक्ताबाई, जनाबाई आणि बहिणाबाई उभे राहिल्यात. त्यांच्याकरता एकदा टाळ्या वाजवा, कारण बाकीच्या आपल्या बाया सगळ्या भूकंपात गेल्या. असं ऐका, एकदा त्यांच्याकरता टाळ्या वाजवली. हा ते सुद्धा कसे आहेत, सगळे 1 नंबर आहेत. चौकदार बाबा सुद्धा. आणि कीर्तनकार कोण म्हणलं 2 नंबर आहे. म्हणजे असं उत्कृष्ट अशा प्रकारचं असणार तुमचं आयोजन आणि नियोजन, भव्य असं स्वरूपाचं असणार आयोजन. प्रथम तुम्हाला सर्वांना धन्यवाद देतो. आता वैयक्तिक काय कोणाचं नाव घेत, तसे मला बरेच फोन आले बरं का. विनोदातांचे आले, आमचे बांगर महाराजांचे आले, सगळ्यांचे फोन आले. आता मला वाटतं जवळजवळ मला 9 फोन आले. लक्ष्मण महाराज मी मोजून ठेवले बरं का, मोजून ठेवले किती फोन आले, 9 फोन आले. आता माझे फक्त एकच मागणी आहे, तुम्ही तारीख घेतल्यापासून मला आतापर्यंत 9 फोन केले. फक्त इथून गेल्याच्या नंतर घरी पोहोचल्यावर एखादा फोन यावा, नाही तर बाबा गेलाय का तसाच गेलाय, एवढीच अपेक्षा असते. पण तुमचं आयोजन असं सुंदर अशा प्रकारचं आहे. हास्य खेळीमेळीचं वातावरण आहे. तुम्ही आम्ही खेळीमेळी गदारोळी आनंद आहे. अजिबात कोणी आपल्या कीर्तनात लोड घ्यायचा, कारण मी तुमच्यासाठी काही नाव खा. कारण मागच्या वर्षी महाशिवरात्रीचं कीर्तन माझं होतं, आहे की नाही, होतं ना मागच्या वर्षी महाशिवरात्रीच्या दिवशी. आता बारीक ऐकायचं, आपल्या कीर्तनात जास्त लोड घ्यायचं नाही. एखाद्याला जर जास्त लोड वाटला, महिला मंडळी इकडे बघा, मागं बघू नका. मी सांगतो त्याच्यावर तुमचा भरोसा नाही का, म्हणून त्या गाणीवाल्यांनी मग गाणं काढलं तो सोनू तुझा. गाणी नाही म्हणायचे बरं का आपल्याला, फक्त सांगायचे. तुम्हाला माझ्यावरती भरोसा नाही का, आहे ना, अशा माना हलवा आणि तर अशा हलवा. मी मला कळत तुम्हाला कळते का नाही. आपल्या कीर्तनात एकदम मोकळं बसायचं, मोकळं पटांगण, घालू लोटांगण. लोड आला तर गोदडे घ्यायचं, बिंदा झोपायचं. मी एक शब्दाने काय म्हणणार नाही.
पण वैयक्तिक कोणाचं नाव घेणार नाही. तुमच्यासाठी काय देऊ ऐका, एकदा सगळ्यांचं नाव घेतो, परत नाराज नको व्हायला. नाही ते म्हणतील उभे राहिलेल्या मंडळींचं नाव घेतलं, आम्ही काही पाप केलं बसून आहे का नाही बाबा. गुळ देतात किती मस्त, म्हणजे तुमचं तोंड गोड केलं आणि तुम्ही आमचं नाव घेतलं नाही. प्रत्येकाला अपेक्षा कशाची असते झांजरे पाटील बाबा, प्रत्येकाला अपेक्षा असते. माझं नाव महिला मंडळ, आपल्याला वाटतं का नाही बाबांना आपलं नाव. अरे तुम्ही बाबा कोण अपेक्षा ठेवता तुमचं नाव घ्यावा, तुमच्या नवऱ्याने तुमच्या लग्नात एकदा नाव घातले, अजून घातलं रे परत, आणि तुम्ही माझ्याकडून अपेक्षा ठेवता नाव घ्यायची. बरं आता जाऊ द्या, विनोदाचा भाग सोडा. मी एकदा सगळ्यांचं नाव घेतो. तुम्ही मला महाराज तुम्ही येता काय शेखर महाराजांना उद्या लोक म्हणतील त्या बाबाला डोक्यावर पाडून आणलं होतं का, त्याचं डोकं सरकल्यावर निघत होतं. आता बारीक आहे का, एकदा सगळ्यांची नावं घेतो. घेऊ ना माऊली पाठीमागे, घेऊ ना तुमचं नाव. हा आता माना हलवलं घेऊ बरं का बाबा. चष्मेवाले बाबा, टोपीवाले बाबा, मखमलवाले बाबा, टी शर्टवाले बाबा, सगळ्यांची नाव घेतो. ऐका सगळ्यांचं नाव घेतो. तसं घेऊ का बाबा, उखाळण्यात घेऊ आहे नाही, उखाळण्यात नाव घेऊ. आता तुम्ही कसं चालू माहितीये का, तुम्ही फक्त सोडायचं आदेश आणि मी ऐकायचं. कारण मी कोण आहे, मी तुमचा कोण आहे, सेवक आहे. मी कोण आहे तुमचा, सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो चरणाला. आवो स्वामी तुझ्या देवा सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो चरणाला. आवो स्वामी तुझ्या देवा सेवक करावे सांगितले का, आणि ते होतो. पण मी तुमचा कोण आहे, मी पहिल्यांदा म्हटलो कीर्तन रूपी सेवे करता अभंग निवडला, बरोबर आहे. आता बारीक आहे का बरं का, जे आरती सेवे करता म्हटलो ते आरती मी तुमचा कोण आहे. आणि मी तुम्हाला प्रश्न विचारला, मी तुमचं नाव तसं घेऊ का कसं घेऊ, ते म्हणले उखळण्यात. आता मी तुमचा सेवक उखळण्यात घेतलं, माझं कर्तव्य आहे ना. येते का बारीक बारीक आहे का बरं का. आता सगळ्यांचं नाव घेतो. हनुमंतरायाला आणि माझ्या हटकेश्वर भगवंताला फुल वाहतो वाकून, माझ्या हटकेश्वर भगवंताला बेलाचं पान वाहतो वाकून, तुम्हा सर्व संत सज्जन माई बापांचं नाव घेतो माझ्या ज्ञानोबऱ्या तुकोबऱ्यांचा मान राखून. म्हणजे आता कसं माहिती का, तुम्ही पण खुश आणि आम्ही पण विठ्ठल विठ्ठल. सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबऱ्यांचा आहे. पहिला प्रश्न निर्माण होतो, महाराज कोण जगद्गुरु तुकोबरा आहे. आतापर्यंत जगद्गुरु झाले 3. बारीक आहे बरं का, चिंतनाला सुरुवात झाली. आतापर्यंत जगद्गुरु झाले 3, ज्यांचं काल जन्मोत्सव आपण साजरा केला, किंवा काल ज्यांचं लग्न लागलं, किंवा काल ज्यांची शिवपिंड सर्वात प्रथम स्थापन झाली, त्यांचं नाव काय बोला. हा महादेव. असं पटपट बोलायचं बरं का, आपल्या कीर्तनाला लोक तोंड सोडून बसायचंच नाही. नाही बाबा एका कार्यक्रमाला गेलो होतो, बाबाला प्रश्न विचारायचो बरं का, बाबा खांबाल टाकायचं नाही. अरे बाबा खांबाल टिकून बसले होते बाबा, मी अख्खं कीर्तन त्या बाबा का बसून बघून केलं बाबा. आणि नंतर कीर्तन झालं, म्हटलं बाबाचा काय गाडा अभ्यास आहे हो, कारण बाबा प्रत्येक प्रश्नाला हा खरंय. आणि नंतर कीर्तन झाले, असं कार्यकर्ते जवळ आले, म्हटलं बाबाचा काय गाडा अभ्यास आहे बाबा. म्हटलं मला त्याचं काय घेऊन बसले वैरी. असं नाही ना, माझी भाषा समजते ना तुम्हाला. आणि बाबा इकडे गेलो, बारीक कीर्तन ऐकायचं बरं का, एक माझ्या समोर असं बसले, असं तोंड सोडून बसायचं, माझ्या दाव्याला आल्यासारखं बसायचंच नाही. विठ्ठल विठ्ठल. काल ज्यांचा वाढदिवस झाला, वाढदिवस म्हणावं लागलं आहे की नाही, ज्यांचा लग्नाचा वाढदिवस झाला, किंबहुना ज्यांचं शिवपिंड सर्वात प्रथम स्थापन झालं, तो दिवस कोणता होता बोला. तो दिवस कोणता होता, महाशिवरात्रीचा. किंबहुना महाशिवरात्रीच्या निमित्तानं, किंबहुना या हटकेश्वराच्या प्रांगणामध्ये, किंबहुना या त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीमध्ये अखंड नामयज्ञाचं आणि नियोजन आणि आयोजन तर बारीक ऐकायचं बरं का. आणि त्यांच्या सेवेकरता काल्याच्या कीर्तन रूपी प्रसाद रूपी कीर्तना करता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबऱ्यांचा आहे. प्रश्न माझा होता, जगद्गुरु आतापर्यंत 3 झाले. किती झाले बाबा, जगद्गुरु आतापर्यंत 3 झाले. पहिले जगद्गुरु कोण, आद्यगुरु शंकराचार्य. कोण, आद्यगुरु शंकराचार्य. दुसरे जगद्गुरु झाले वसुदेव सुतम देवम कंस चाणूरमर्दनम देवकी परमानंदम कृष्णम वंदे. दुसरे जगद्गुरु कृष्णम वंदे जगद्गुरु, श्रीकृष्ण परमात्मा दुसरे जगद्गुरु. तुम्ही म्हणाल महाराज तो तर देव होता, ते जगद्गुरु कसे झाले. लक्षामध्ये बारीक ऐकायचं बरं का, बारीक तुम्ही जर ऐकलं तर तुम्हाला माझं कीर्तन समजणार, नाही तर सगळं डोक्याच्या हातभर वरून जाणार.
तुम्ही म्हणाल महाराज भगवंत श्रीकृष्ण परमात्मा जगद्गुरु कसं काय बरं? तर बारीक आहे का स्वमुखी आपण सांगत असे श्री विष्णू गीता हा प्रश्न अर्जुनीशी वास्तविक पाहता या जड जीवांच्या उद्धारा करता तत्वज्ञान सांगितलं कुरुक्षेत्रावरती अर्जुनाच्या माध्यमातून. मग अर्जुन कोण होता? देवतेची संत निमित्त त्या अर्जुनाचं फक्त निमित्त होतं. ते तत्वज्ञान कोणाकरता होतं? ते तत्वज्ञान तुमच्या आणि माझ्यासाठी होतं. कशासाठी? तुमच्या आणि माझ्यासाठी. जड जीवा उद्धार आहे आपण. जड जीवांचा उद्धार होण्याकरता ते तत्वज्ञान होतं. पण आता बारीक ऐकायचं, ते तत्वज्ञान जाणून घेण्याचा अधिकार कलियुगात तुम्हाला आम्हाला राहिला नाही. कारण कर्मकांड करणाऱ्या लोकांनी तो अधिकार स्वतःजवळ ठेवला आणि सर्वसामान्य जड जीवाला म्हणजे तुम्हाला आम्हाला त्या ज्ञानापासून वंचित ठेवलं. हे महाविष्णूच्या लक्षात आलं. बारीक ऐकायचं बरं का? हे कोणाच्या लक्षात आलं? हे महाविष्णूच्या लक्षात आलं. स्टँड पडून ते महाविष्णूच्या लक्षात आलं. मग विष्णू परमात्म्यानं काय केलं? महाविष्णू परमात्म्यानं काय केलं? तर अवतार घेतला. कोणाचा अवतार घेतला? महाविष्णूचा अवतार दिलं पडायचं नाही बरं का बाबा. पांडुबाबा आहेत मला धोका नाही मला तसं. तर आमचे ते गुरुवारी लागतात इकडे लक्ष्मीबाबा आहे. सगळे आमचे गुरुवारी मंडळी आले की लक्षामध्ये. हे सगळे आमचे कोण आहेत? मी मग स्वतःचं भाग्य समजतो. शिष्याच्या कीर्तनामध्ये गुरु उपस्थित राहिलाय. तर गुरु त्याचं कसं ऐकायचं? पहिलं आमच्या गुरुजी करतात टाळ्या वाजवा. काय सांगितलं? हे महाविष्णूच्या लक्षात आलं. कोणाच्या? का जे तत्वज्ञान कुरुक्षेत्रावरती सांगितलं ते तत्वज्ञान तुमच्या माझ्यापर्यंत पोहोचत नाही. महाविष्णूच्या लक्षात आलं. मग महाविष्णूचा अवतार आणि सखा माझा ज्ञानेश्वर रूपा ज्ञानोबऱ्यांच्या रूपानं महाविष्णूने अवतार घेतला. ते तत्वज्ञान तुमच्या माझ्यापर्यंत पोहोचवलं. किंबहुना ते तत्वज्ञान माझ्यापर्यंत पोहोचवण्यात तुमच्या माझ्यापर्यंत पोहोचवण्याचं काम ज्ञानोबऱ्यांनी केलं. म्हणजे दुसरे जगद्गुरु कोण? कृष्ण मोंदे जगद्गुरु. येते का लक्षामध्ये? कृष्ण मोंदे जगद्गुरु. दुसरे जगद्गुरु संपले. आता तिसरे जगद्गुरु कोण? जगद्गुरु तुका अवतार नामयाचा. तिसरे जगद्गुरु. ते तिसरे जगद्गुरु आहे ना त्यांचा अभंग आपण या ठिकाणी सेवे करता किंवा काल्याच्या कीर्तन रूपी सेवे करता निवडलाय. विठ्ठल बाबा. सप्ताह काय निमित्ताने हो? काय निमित्ताने सप्ताह? हा महाशिवरात्रीच्या निमित्त बोलायचं बरं का. मी तुम्हाला माझं कीर्तन असं असतं बाबा. चालता बोलताचा कार्यक्रम. तुम्ही पण बोलायचं, मी पण बोलायचं, सगळ्यांनी मिळून बोलायचं. त्याचं नाव कीर्तन. कीर्तन म्हणजे नेमकं काय? ज्याच्यातून होतं परिवर्तन त्याचं नाव कीर्तन. पटलं तर टाळ्या वाजवल्या तरी मी काय म्हणणार नाही कोणाला. कोणच्या हातात उडून येणार नाही अजिबात. जर पटलं कीर्तन कशा करता असतात, प्रवचन कशा करता असतात. हा या समाजामध्ये बिघडलेल्या समाजामध्ये परिवर्तन व्हावा याकरता काय असतं बाबा? याकरता कीर्तन असतं. मग कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा आहे. मग हे कीर्तन महोत्सवाचं आयोजन नियोजन कशा करता? महाशिवरात्रीच्या नियोजनार्थ आहे की नाही? मग आता महाशिवरात्र का करायची बा? तर रात्रीच्या महाराजांनी सांगितलं असेल. कोणती कथा सांगितली महाशिवरात्रीची? पटापट बोलत त्याशिवाय मी पुढे जात नाही. माझं घेर अडकत. तुम्ही जर नाही बोलले ना माझा घेर होत होतो. माझी गाडीला उट्या लागत यात. माझी गाडी पुढे जात नाही तुम्ही बोलल्याशिवाय. त्याला घ्यायचं नाही तर मग 4 वाजे पोहोचत कीर्तन होईल. हा कीर्तन महोत्सव कशा निमित्त आहे? सप्ताह कशा निमित्त आहे? महाशिवरात्र. मग महाशिवरात्र काय निमित्त भाऊ? असं बोलायचं बरं का. हन्नांचा दृष्टांत सांगितलं होता. गुरुद्रुव त्या बिल्लाचं नाव आहे का नाही? त्या शिकाऱ्याचं नाव काय होतं? त्याला शास्त्रामध्ये व्याध म्हटलं बाबा. शिवपुराणामध्ये काय म्हटलं त्याला? त्याला व्याध म्हटलं. पण त्याचं नाव गुरुद्रुव का पडलं बा? हे आहे कोणाला माहिती? तो कोण होता? व्याध होता, शिकारी होता. पण त्यानं इतकं पुण्य केलं बाबा. 4 प्रहरामध्ये शिवजींची पूजा नकळत घडली. कशी घडली? आता काल सांगितलंय फक्त मला एक ठळक बातम्या सांगायच्या बा. ठळक बातम्या सांगायच्या. ठळक बातम्याचं काम काल्याच्या कीर्तनात असतं. हो म्हणजे ते बरंच तुम्हाला काय काय माहितीये. पण तो एक आदर्श ठरला. या समाजाकरता तो गुरु ठरला. म्हणून तो गुरु आणि ध्रुव त्याच्या पुढे का बरं जोडलं गेलं? ध्रुवाला जसं आढळपद ठेवलं तसं कलियुगामध्ये जोपर्यंत ही सृष्टी आहे तोपर्यंत तुला ध्रुवासारखा आढळपद भेटल आणि या जगाचा तू गुरु होशील. म्हणून गुरु ध्रुव. विठ्ठला विठ्ठला. ते जाऊ द्या बा. अजून काय? महाशिवरात्र का साजरी करायची भाऊ? काही लोक म्हणतात महाशिवरात्री त्या बोले बाबाचं सगळ्यात पहिलं काय झालं शिवपुराण सांगतो बरं का. मी थोडंसं एक 5 मिनिटांमध्ये तुम्हाला शिवपुराण सांगणार मी. कारण सप्ताह त्या निमित्त नाही सांगणं गरजेचं आहे. सगळ्यात पहिले शिवपिंड कधी तयार झालं? 32 वर्ष झाली आपल्या सप्त्याला. 32 वर्षापूर्वी. आता बारीक आहे का बरं का.
विष्णू परमात्म्यानं आणि ब्रह्म परमात्म्यानं शिवलिंगाची पहिली स्थापना केली तो दिवस महाशिवरात्रीचा, म्हणून महाशिवरात्री साजरी करायची. आता वारी काय का दुसरा दिवस म्हणजे शिवपिंड तयार झालं बाबा, म्हणजे महादेवजींचा काय झाला वाढदिवस आपल्या भाषेत है की नाही, अभिष्ट चिंतन सोहळा. अजून काय झालं बा, हे गोदरेज गाव नाही का आपलं, का वस्ती आपली गावे, गोदरे गावात काय वाजत गाजत, या गोदरे गावात काय वाजत गाजत, सोन्याचं भाशिंग लगीन शिवाचं लागत, 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 या गोदरे गावात या गोदरे गावात काय वाजत गाजत, काय वाजत गाजत, सोन्याचं भाशिंग लगीन शिवाचं लागत, सोन्याचं भाशिंग लगीन शिवाचं लागत, सोन्याचं भाशिंग लगीन शिवाचं लागत, सोन्याचं भाशिंग लगीन शिवाचं लागत. राजा दक्षाची होती पार्वती उपवर, राजा दक्षाची होती पार्वती उपवर, राजा दक्षाची होती पार्वती उपवर, निहून पत्रिका दिल्या देशोदेशावर, निहून पत्रिका दिली देशोदेशावर, या गोदरे गावात या गोदरे गावात काय वाजत गाजत, काय वाजत गाजत, सोन्याचं भाशिंग लगीन देवाचं लागत, 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 सोन्याचं भाशिंग लगीन देवाचं लागत. शिवजींचं लग्न झालं तो दिवस कोणता होता, म्हणून काय साजरी करायची, आणि आज काल्याचं कीर्तन कशा निमित्त आहे, म्हणजे आता पक्क तुमच्या डोक्यात बसलं, आता तुमच्या डोक्यात पक्क बसलं, मग तेव्हा सुद्धा वरात निघाली बरं का. आता मला अभंगात घुसायची, आता मला अभंगात घुसायची. आता बारीक ऐकायचं, शिवजींचं लग्न लागलं आणि वरात चालू झाली बरं का, मोहन महाराज वरात चालू झाली वरात, आणि तशी वरात तेव्हा बसून होते. आता मला अभंगात घुसायचे, आणि अशीच एक वरात चालू होती कधी माहिती का, द्वापार युगामध्ये. कोणाची वरात होती ती, कोणाची वरात होती, वसुदेव आणि देवकीची. कोणतरी बरोबर बोललं, असं बोलत चालायचं बरं का. वसुदेव देवकीची वरात चालू होती आणि वरातीत सगळेजण नाचत होते. आता आपल्या वरातीत बाबा, आपल्या वरातीत लोक नाचतात, म्हणजे वरात आताही होती आणि वरात तेव्हाही होती. मला वाटतं वरात तेव्हा होती आता होती, फक्त फरक एवढा झालाय, नाचण्याचे बदल झाले बाबा, बाकी दुसरं काय बरं का. कुठे बाबा, वरात तेव्हाही होती आणि वरात आताही होती, आणि वरात शिवजीची सुद्धा झाली. शिवजीच्या वरातीत कोण नाचत होते, भूत वेताळ नाचती, 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 लक्षात आलं. वरातीत काय नाचत होते बाबा, भूत. भूते आपल्यासारखे नव्हते, नुसते काही सापडेच होते. काही भूतांना शिरच नव्हतं, काहीला नुसते धड नाचत होते. एक भूत असं सांगितलं त्याला एकच पाय होता आणि दोन हात, ते असं नाचायचं. आपल्यात नाही का वरातीत नाचत येत. एक भूत असं होतं बाबा, त्याला फक्त तोंडच होती, जीप काढून नाचत होतं. तुमच्या लक्षात आले असं आता आपले भूत
आली असती ना. आता ऐका, मला सांगायचंय बाबा, वरात त्या व्हायची आणि अशी द्वापार युगामध्ये एक वरात निघाली वसुदेव आणि देवकीची. फक्त तेव्हा नाचण्याचे फरक असायचे बाबा. असे वयोवृद्ध माणसं आहे ना, असे वयोवृद्ध आदर्श व्यक्ती अशा एका बाजूला नाचायचे. मोठे मोठे माणसं ज्यांनी 60 ओलांडली बाबा, 50च्या पुढे गेले, ते लोक एका बाजूला नाचायचे. आणि 30 वयोगटातील 30 ते 50 या वयोगटातील लोक असे मध्ये नाचायचे बाबा, है का नाही. आणि लहान लहान लेकरं साखर आमच्यासारखे छोटे छोटे असे एका बाजूला नाचायचे. असे नाचण्याचे बदल होते का नाही. एका बाजूला म्हातारे माणसं, बरं बारीक ऐकायचं बरं का. आता मला वरात सांगायची. हां, एका बाजूला अशी वयोवृद्ध माणसं नाचायची आणि मध्ये असे तरणे बाण नाचायचे आणि लेझिमचे डाव रांगायचे, है का नाही. त्यात काठी फिरवायची, दांडबेटा फिरवायची, तलवारबाजी फिरवायची त्याच्यात, है का नाही बाबा. तुमच्या काळात लेझिम वगैरे पथक असायचं ते. असे मध्ये माणसं ते तरणे माणसं नाचायचे आणि लेकरं सारखं आमच्यासारखे एका कडेला नाचायचे. पण आता खरं सांगू बाबा, वरात तेव्हा होती ना, आता वरात आताही पण आहे. माझं वरातीबद्दल काहीच म्हणणं नाही. मी म्हणणार नाही वराती बंद करा, त्यातला बाबा नाही. कारण देवाच्या बापाची झाली, आपल्या बापाचं काय घेऊन बसले तुम्ही, है का नाही. देवाच्या बापाची वरात झाली, आपलं काय घेऊन बसले तुम्ही. आता फक्त माझं सांगणं आहे की वरात तेव्हा होती, आताही बोला बोला, वरात तेव्हा होती आणि आताही फक्त नाचण्याचे बदल झाले. एका बाजूला म्हातारे माणसं नाचायचे, मध्ये तरणे माणसं नाचायचे, एका बाजूला पोरं सोडून नाचायचे. आता बदल एवढा झाला, फक्त बदल एक झाला बाबा, नाचण्यात बदल झाला. तुम्ही म्हणाल महाराज कसा नाचण्यात बदल झाला. मी एक वरात पाहिली बाबा, आमच्या इकडचं नाही सांगत, तिकडे गेलो आणायचे कुठून दुसरी बारीक काय काय सर. आमच्याकडे बाबा एक वरात पाहिली, फक्त नाचण्यातले बद्दल सांगायचे मला. बापाने शर्टाचे बटणं काढले, सगळे बटणं काढले, ह्यापासून खालीपर्यंत सगळे बटणं काढले शर्टाचे. उघडा कुठून ढेर मोठी त्याची, मला ढेर नाही म्हणून सांगता येईना, अशी मोठी ढेर आणि ते बटणं काढलेले आणि ते नाचायला लागला. आणि त्याने गाणं डीजेला भारी लावलं बरं का. अक्षय दादा कुठे गेले काय की, त्यानं गाणं लावलं त्या डीजे वाल्यानं आणि तो बाप नाचायला लागला. बटणं कसे काय होते, बटणं काढले, त्या गाणं काय लावलं होतं, मै तो बिन बजावूंगी. काय गाणं लावलं होतं, बिन बजावूंगी. आता त्याच्या पोऱ्यानं घबरावा का नाही, नाही तर बाजूला नाचावा. त्याच्या का पोऱ्यानं सगळे बटणं काढले, नुसते बटणं काढून थांबला नाही बाबा, शर्टच काढून दिलं बनेली सहित आणि ते पसरून नाचायला लागलं झोपून. आणि गाणं काय बदललं माहिती त्यांनी, मै तर तू मेटसूंगी. आता आलं तुमच्या लक्षात. मला सांगायचं काय, फक्त नाचण्यात बदल झाला. वरात तेव्हाही होती आणि वरात आताही होती. वसुदेव देवकीची वरात निघाली, आता अभंगात प्रवेश बरं का. वसुदेव देवकीची वरात निघाली आणि वरात निघाल्याच्या नंतर परिणाम काय झाला, सगळीकडे आनंदी आनंद वातावरण, मंगलमय वाद्य वाजतात, रथाचे घोडे असे मस्त आनंदाने डोलतात, घोडे सुद्धा नाचतात. आणि रथाचं सारथ्य करण्याकरता त्या ठिकाणी देवकी मातेचा स्वतःचा भाऊ, त्याचं नाव काय हो, कंस. त्याचं नाव काय, कंस मामा. आणि तो कंस रथाचे त्या घोड्याच्या रश्या धरल्या होत्या. आणि तितक्यात महाराज काय झालं, आकाशात गडगड गडगड झाला, विजांचा गडगडाट ऐकायला लागला आणि आकाशवाणी झाली. आकाशाची वाणी सांगत असते कंस, माली हा भरवसा बोलण्याचा, हा भरवसा मान बोलण्याचा. हिचा 8वा पुत्र तुला वादणार आहे, हिचा 8वा पुत्र काय करणार आहे, तुला मारणार आहे, अशी आकाशवाणी झाली. रथाच्या घोड्याचे ते धरलेले रस्ते तसेच सोडून दिले, लगाम टाकून दिले आणि बाजूला शस्त्र होतं बाबा, त्याला शास्त्रात खड्ग म्हटलंय. काय झालं महाराज, घेवणी या खडग्या मारा या जोरात म्हणायचं बरं का जरा. मारायला धावतली माणसं साधं हळूच नाही धावती, माराय का असं म्हणतात, थांब जरा काठी असं काठी घेऊन धावत का नाही. तसं असं हे खडगं बिडगं असलं आलं ना, हे रापटून टाकायचं. पूर जर आलं पुरा त्याला काय विठ्ठला काय सांगतो आता सांगा बरं. हा खडग बाबा तुम्ही लय बोला बघा, तुम्ही बोलला बरे, बाकीच्याला येत नाही काय मला वाटतं असं, आहे की नाही. गोदरे गावात बघा आमच्या बाबा जेवढे हुशार आहेत बाबा, पाटील होते काय. हा ते पाटील गाण्याचे पाटील आहे का, पण हे आपले गावचे पाटील आहेत, गाण्यातले नाही. विठ्ठला विठ्ठला. मी का हक्काने का बोलतो माहितीये का, ते मला त्यांचा नातू समजतात. त्यामुळे नातवामध्ये आज्यामध्ये ह्या गोष्टी चालतात. अलग लक्षामध्ये. आता बाहेर काय कायचं, मला खडग घेऊन धावला पण हात तो धरीला वसुदेवानं हात धरला. आणि वसुदेवानं का हात धरला बरं, कारण ज्या क्षणाला, आता बाहेर काय कायचं बरं का महिला मंडळी, ज्या क्षणाला अक्षदा रूपी आशीर्वाद देव ब्राह्मणाच्या साक्षीनं अक्षदा रूपी आशीर्वाद तुमच्या माझ्या मस्तकावरती पडले, त्या क्षणापासून आपल्या पत्नीचा कार्यभाग वाहण्याचं कार्य पतीचं असतं.
आता बारीक आहे का तुकोबऱ्या सांगतात जर एखाद्या पत्नीचं वस्त्र फाटलं वस्त्र नाग भाग अलग लक्षामध्ये वस्त्र जर फाटलं तर आबरू तिची जात नाही इज्जत तिची जात नाही तुम्हाला महाराज कोणाची जाते आपली इज्जत जाते लोक म्हणत नाही ती कोण आहे लोक काय म्हणतात माहिती का कोणाची बायको आहे रे ती आहे की नाही इज्जत कोणाची जाते आपली जाते आणि वसुदेवाने सांगितले ज्या क्षणाला अक्षदारूपी आशीर्वाद आमच्या मस्तकावरती पडले त्या क्षणापासून तिचं संरक्षण करण्याची जबाबदारी माझी याचा अर्थ असा नाही की पत्नीने कसंही वागायचं वनवास तर फक्त रामाला होता वनवास फक्त रामाला होता सीतेला जायची काय गरज होती पण सीतेचे वचन ऐका निरोप कसला माझा घेता अवजे ते राघव देते सीता माझ्या आईनं मला सांगितले माहेरामध्ये असताना आपला पती जर आनंदात असेल तर त्याच्या आनंदात आनंद मानायला शिका आणि यदा कदाचित आपला पती जर दुःखात असेल ना तर त्याची साथ कधी सोडू नका त्याची साथ कधी सोडू नका म्हणून जेथे राघव तेथे सीता आणि वसुदेवानं सांगितलं ज्या क्षणाला आमच्या मस्तकावरती अक्षदारूपी आशीर्वाद पडले त्या क्षणापासून हिची जबाबदारी कोणावर आहे माझ्यावरती तिला मारू नको हिचा आठवा तुला मारणार आहे हिने काय केले महाराज परिणाम असा झाला बंदी शाळेत ठेवलं पटपट सांगतो आता हे की नाही बंदी शाळेत ठेवलं एक पोरग झालं गरगर गरगर फिरवलं का फिरवलं पहिलं ते सोडलं होतं पण आपले नारद महर्षी प्रत्येक गावात एखादे तुमच्या गावात आहेत का तुम्ही असतात चांगले जोरात म्हणले बरं का नारद महर्षी आले म्हटले अरे याला का सोडलं कंस म्हटला मला आठवा मारणार आहे पहिल्यानं काय केले मला महाराज तो म्हटलं आठव्यानं काय पहिल्यानं काय केलंय अरे उलट मोज बरं 8 7 6 5 4 3 2 अरे उलटा हा होऊ शकतो ना बाबा असं काय करतो तू येते का लक्षामध्ये आहे की नाही आणि म्हटलं मग जर 7 पासून मोजलं तर म्हणजे हा दुसरा होतोय आहे का आता कुठं ताप म्हणले 6 पासून मोजलं तर म्हणजे हा तिसरा होईल याचा काय भरोसा आहे तो काही करू शकतो चाले हे शरीर तो काही करू शकतो बाबा त्याच्या सतीशिवाय काही चालत नाही तो परमात्मा काही करू शकतो एक काम कर हे सोडू नको गरगर गरगर घेतलं गरगर गरगर फिरवलं आपटलं पहिलं मुलगा असे 1 2 3 4 5 6 पोरं मारले किती पोरं मारले 6 पोरं मारले आणि महाराज 7वा योगमायेनं रोहिणीच्या गर्भामध्ये नेऊन ठेवला योगमायेनं रोहिणीच्या गर्भामध्ये नेऊन ठेवला आता 8व्यांदा माता प्रसूत राहिल्या पण बारीक आहे का चंद्र सूर्याच्या तेजाला सुद्धा लाजवतील इतकं तेज आईसाहेबांच्या मुखकमलावरती होतं कोणाच्या देवकी मातेच्या आईसाहेब म्हणजे कोण जगाच्या मालकाची आई तिचं नाव काय बोला बोला महिला मंडळ बोला तुम्ही रात्री फराळ केलं नाही का तुम्ही आठवून ठेवता तो आम्ही चहा घेऊन उतळे महाराज काय मातेचं नाव काय हा देवकी मोठ्याने बोलायचं माझं बाबा असंच असतं बरं का माझं एक वैशिष्ट्य आहे पुढच्या माणसाला जेवढं माझं कीर्तन समजतं माझं टार्गेट असतं तेवढं शेवटच्या माणसाला सुद्धा बसलं पाहिजे बरं का पडदे आडचे बाबा टोपीवाले तुम्ही नका ना मागं बघू म्हणून मग गाणं म्हणलं सोनू माझ्यावर विश्वास ठेवा माझं एवढं टार्गेट असतं का पहिल्या माणसापासून तर शेवटच्या माणसापर्यंत प्रत्येकाला बाबा कीर्तन समजलं पाहिजे आहे की नाही तर मग कीर्तन ठेवून काय उपयोग आहे बा तर मागच्याला कळलंच नाही तर आता बारीक काय नाव होतं देवकी माता हो देवकी मातेच्या चेहऱ्यावरती इतकं तेज होतं चंद्र आणि सूर्याला सुद्धा लाजवेल इतकं तेज मातेच्या चेहऱ्यावरती होतं आता त्या कंसाला चळकाप सुटायला लागला होता आता ही कधी प्रसूत होते आणि त्याला मी कधी मारतो महाराज 9 महिने झाले 9 दिवस झाले आणि माता प्रसूत झाल्या आयणी संभव नव्हे काही श्रमी नाम याचा स्वामी प्रगटला नाम याचा स्वामी प्रगटला भगवंत श्रीकृष्ण परमात्मा प्रगट झाले आता बारीक ऐकायचं बरं का प्रगट झाल्याबरोबर किती मोठे जन्माला आले हो किती वर्षाचे जन्माला आले 8 वर्षाची सगुण चतुर्भुज मूर्ती काय झाली जन्माला आली किती वर्षाची बाबा 8 वर्षाची आणि मातेनं पाहिलं हे बाबा डायरेक्ट 8 वर्षाचा झालेला 4 हात चतुर्भुज म्हणजे 4 भुजा किती 4 भुजा म्हणजे हात किती होते 4 भुजा म्हटले आणि बोलायला लागला आई मी जन्माला आलोय आईने डोक्यावर मारून घेतलं ऐका बरं आता काय म्हणायला लागल्या तुम्ही इकडे बघा बरं बाबा येतील ओले ते पुढे येतील हा महिला मंडळ तुम्ही एकदा उठा आणि पुढे सारखा बरं मागच्याला यायला जागा झाली पाहिजे सारखा पुढं तोपर्यंत आम्ही भजन घेतो तुम्ही पुढे आल्याशिवाय मी कीर्तनच पुढे नेत नाही विठ्ठला विठ्ठला चला पुढे या चला पुढे चला चला वाजवी लावायची चला पुढे काय होतं माहितीये का मागच्या आल्यावर मागं बसतील तुम्ही पहिल्यांदा यायचं मागच्या बाकड्यावर कसं बसायचं बरं आमच्यात बाबा बेंचवर बसण्यासाठी भांडणं व्हायची
आणि मला पहिल्यापासून सवय होती पहिल्या बेंचवर बसायची. मला जर कधी माग लागले व्यक्ती शिक्षकासोबत भांडण आमच्या घरच्याला घेऊन आलो होतो. मला पहिल्या बेंचवर बसायचं म्हणून. तुम्ही पहिल्यांदा येताना मागच्या बेंचवर का बसता यावर बोलतो. आता सांगा कुठपर्यंत आलो होतो बरं. हा आता बाहेर काय घ्यायचं बरं का. महाराज चंद्र सूर्याला लाजविल इतकं तेज आणि कंसाला सळकाप सुटला. कंसाच्या डोक्यात फक्त एकच काय, हा कधी जन्माला येतो, कधी जन्माला येतो, कधी जन्माला येतो. 9 महिने 9 दिवस पूर्ण झाले आणि आयोनी संभव नवे काही श्रमी नामयाचा स्वामी प्रगटला. बोला भगवंत श्रीकृष्ण परमात्मा महाराज की जय. आवडी बिहारी लाल की जय. हा परमात्मा जन्माला आले. जन्माला आल्याच्या बरोबर कसे आले, 8 वर्षाचे आणि चतुर्भुज रूपाने. हो 4 भुजा म्हणजे 4 हात. आणि आईने डोक्यावर मारून घेतला, अरे बाबा तू बारीक जन्माला ये, तुला कोण माझा पोरगा म्हणून बरं झाल्या 8 वर्षाचा तू झाला, 4 हात तुला आले. सांगितलं म्हणजे बारीक होऊ, म्हणे बारीक होतो. बारीक झाला किती वर्षात झाला, 7 वर्षात झाला. म्हणजे अरे बाबा असं कसं झालं, 6 वर्षात झाला. अरे बाबा असं काय करतो तू, 7 त्या ठिकाणी 5 वर्षाचे झाले. अरे बाबा ऐक ना तू माझं बा लहान होय ना. 4 वर्षाचे झाले. आता तू लहान होतो का डोकं आपटून घेऊ. पण म्हणते आई साहेब म्हटले आई मी लहान होतो पण माझं पहिलं बोलणं ऐक, कारण मी लहान झाले मला बोलता येणार, लहान झाले मला बोलता येणार. 4 वर्षापर्यंत लेकराला बोलता येतं. आणि मग ते बोबडं सांगायला लागलं, आई मला इथं ठेवू नको. का ठेवू नको, माझा मामा लय दुष्टे. माझे किती भाऊ मारले, 6 भाऊ. त्यानं गरगर फिरून शिळेवरती त्या दगडावरती आपटले. हो 7वा योगमायेनं तिकडे नेला बलराम दादा. हो आणि 8व्यानं मी झालो प्रसूत. हो मी जर आता जर परत मामाच्या तडाख्यात जर भेटलो तर मामा मला सोडणार, मला सुद्धा घर हा असं आपटीन म्हणला. आणि एका क्षणात माझा जीव जाईल, कारण लहान लेकराचा जीव जायला किती वेळ लागतो बाबा, आहे की नाही. म्हटले मग काय करू, बाबाला सांग ना मला वाचव म्हणा. ऐकला, बाबाला सांग ना मला वाचव. अरे तुला कसं वाचवायचं, सगळे बंदी शाळेमध्ये सगळे कड्या कुलप लागलेत, आहे की नाही, कसं वाचवायचं. म्हटले काय नाही, तुम्ही मला स्पर्श करा, मला आपलंसं करा. कोण म्हणते, भगवंत श्रीकृष्ण परमात्मा. 4 वर्षाचे काय म्हणतात, तुम्ही मला फक्त हात लावा, तुम्ही मला उचला. परिणाम काय झाला महाराज, काय परिणाम झाला म्हणा ना प्रमाण. उतरलीला कमळापती पायाची बंधाने गालाले. पायाची बंधाने गालाले, पायाची बंधाने उचल प्रमाण द्यायला दिलं नका. बरोबर का, तुम्हाला पहिलं सांगितलं एकदा आपल्या कीर्तनात धावून राहणार चालतच नाही. आपल्या कीर्तनात धावून राहणार काढायचेच नाही बाबा. आपल्या कीर्तनात सगळे चौकार आणि सगळे सिक्सर लागतील, त्याच्याशिवाय आपल्याला जमतच नाही. ठाला विठाला काय सांगत होतो, उचललेला कमळापती आणि पायीची बंधने. महाराज हातामध्ये बेड्या होत्या, पायामध्ये कड्या घातलेल्या होत्या. जसं भगवंताला उचललं टोपलीमध्ये घालण्याकरता, तसं काय झालं, पायीची बंधने महाराज देवाला आपलंसं केलं ना संसाराची बंधने तुटतात. म्हणून आपुली आपण करा सोडवणं. हो अलग लक्षामध्ये, आपुली आपण करा सौरवणं. संसार बंधन संसाराच्या कडे आपोआप तुटतात कधी, देवाला आपलंसं केलं. म्हणून आपुला तो एक देव करणी घ्यावा, आपुला तो एक देव करणी घ्यावा, आपुला तो एक देव करणी घ्यावा, आपुला तो एक देव करणी घ्यावा. बिना जीव सुख नावे, बिना जीव सुख नावे. काय सांगितलं, देवाला आपलंसं करा. आपुला तो एक देव करुणी घ्यावा, आणि तेने विना जीवा सुख नाही. मग उचलीला कमळापती पायीची बंधने गळती. हो जसं देवाला आपलंसं केलं संसार बंधनं गळून पडतात, तसं भगवंताला हो वसुदेवानं उचललं आणि पायीची बंधने गळून गेली. महाराज बाहेर रक्षक होते, द्वारपाळ होते, सगळ्यांना भूल पडली, सगळे निद्रेमध्ये निद्रिस्त झाले, आपल्या भाषेत सगळे झोपी गेले. महाराज झोपी गेल्याच्या नंतर कड्या कुलप आपोआप खोलले बंदीशाळीचे. काय झाले, कड्या कुलप आपोआप खोलले. आता माझा तुम्हाला प्रश्न असेल, भगवंत श्रीकृष्ण परमात्मा कोणत्या महिन्यात जन्माला आला? इंग्लिश नाही बरं का, मराठी सांगा.
खाली बसलेले. हा बरोबर सांगितलं. कोणी सांगितलं? श्रावण. दशरथे मारिला तोची होता मास. हा आता बरोबर तुमच्या डोक्यात बसलं. दशरथानं श्रावणाला कोणाला बाण मारला होता? श्रावणाला. आणि तोची होता मास म्हणजे श्रावण. अष्टमीच्या दिवशी रात्री मध्यरात्री किंबहुना 12 वाजता भगवंत प्रगट झाले आणि त्याला टोपलीत घातलं परमात्म्याला. आणि कुठं निघाले? म्हटले मला इथं ठेवू नका. कुठं न्यावं? नंदाच्या घराला, नंदाच्या घराला बसले गोकुळा, बसले गोकुळा, बसले बारीक आहे का? आता टोपलीत घातलं. कशात घातलं? आणि नंदाच्या घराला निघाले. आता थोडं काय जाऊ. जात असताना काय परिणाम झाला माहिती का? यमदेवाची बहीण, तिचं नाव काय हो? यमी. तिचं नाव काय सांगितलं शास्त्राने? यमी सांगितलं. आणि ती प्रगट झालेली होती यमुना मातेच्या रूपानं. अरे काय बरं का? यमुना मातेच्या रूपानं प्रगट झाली होती. तिच्या लक्षात आलं हो जगाचा मालक जन्माला आलाय, माझा मालक जन्माला आलाय. हे पाहिल्याच्या नंतर म्हणायला लागली आता त्या मालकाचं मला काय घेतलं पाहिजे? दर्शन. तसं पण आपल्या एरवी आपल्या बायकांनी मालकाचं काय केलं पाहिजे? दर्शन. यमुना मातेच्या लक्षात आलं आपला मालक आलाय, आपल्या मालकाचं दर्शन घेतलं. आता आपल्यातल्या किती घेतात ते मला माहित नाही बाबा बरं का. ते एक वाक्य बोलू का? बारीक आहे का? आता येणारा प्रत्येक दिवस महिन्यातला फक्त 4 दिवस सोडले. ते महिला मंडळी साठी सांगतो बरं का. शिवपुराणात आलेले बरं का बाबा आख्यान. हे आख्यान शिवपुराणात आलेले. बारीक ऐकायचं. ज्या दिवशी आरामाला आपली आई घराच्या बाहेर बसते, महिन्यातून एकदा आपली आई आरामाकरता 4 दिवस घराच्या बाहेर बसते, ते 4 किंवा किंबहुना 5 दिवस सोडले तर इतर दिवशी बारीक ऐकायचं बरं का. इतर दिवशी 24 किंवा 25 दिवशी मालकाचं दर्शन घेतल्याशिवाय, स्नान संध्या झाल्याच्या नंतर मालकाचं दर्शन घेतल्याशिवाय बाहेरच्या कामाला हात लावायचा नसतो. हे मी सांगत नाही, हे पार्वती आई साहेब करत होत्या शिवपुराणामध्ये. विठ्ठला विठ्ठल. आता बारीक ऐकायचं. यमुना मातेचा मालक कोण? भगवंत श्रीकृष्ण परमात्मा. आपला मालक येतोय हे लक्षात आलं. कोणाच्या? यमुना मातेच्या. म्हटले मला दर्शन करायचे. आणि मग काय झालं महाराज? पूर वाढायला लागला आणि वसुदेवाचं तिथं आगमन झालं. आगमन झाल्यानंतर पाणी गुढी घ्यायला लागलं. पाणी गुढी घ्यायला लागलं. पाणी बाबा कमरेला लागलं. बाबा पाणी छातीवर आलं. छातीवर आलं. दाढी पाण्यात गेली. आता मात्र नाकात, तोंडात, कानात पाणी जायला लागलं. पण एक गोष्ट लक्षात होती, इथून जर मी मागं फिरलो, अरे काय कायचं बरं का बापाचं अंतकरण मला सांगायचं, इथून जर मी मागं फिरलो तर माझं लेकरू, जसे माझे 6 लेकरं त्या दुष्ट कंसानं शिळेवरती आपटून मारले, तसा माझा हा सुद्धा काय करेल तो दुष्ट कंस. माझा जीव गेला तर चालेल पण माझं लेकरू वाचलं पाहिजे. ही बापाचं अंतकरण सांगत होतो तुम्हाला. काय सांगत होतो? बापाचं अंतकरण तुम्हाला सांगत होतो. बापाने विचार केला जर याला मागं फिरलो, जर माझ्या नाकातोंडात पाणी जाते म्हणून हा विचार जर मी केला, मी जर मागं फिरलो तर माझं लेकरू वाचत. कारण ज्या जगतामध्ये आपल्या लेकराचं हित व्हावं, आई बापानंतर, संतानंतर फक्त आईला आणि बापाला वाटत असतं आपल्या लेकराचं हित व्हावं. वाटतं का नाही आपल्या आयांनो? आपल्या लेकरांनी चांगल्या लोकांच्या संगतीत गेलं पाहिजे, त्यानं नाही खायचं ते बाजूला ठेवलं पाहिजे, नाही प्यायचं ते दूर ठेवलं पाहिजे. वाटतं का नाही प्रत्येक आई वडिलांना? म्हणून म्हणावं लागलं तुकोबरायला, लेकुराचे हित आणि वाहे माऊलीचे चित्त. आई लेकुराचे हित,
आईला आपलं लेकराचं हित व्हावं वाटतं, अजून कोणाला वाटतं? बापाला सुद्धा काय वाटतं? आपल्या लेकरांनी चांगल्या लोकात गेलं पाहिजे, आहे की नाही? म्हणून मी सांगत नाही बरं का बाबा, हे माझे वचन नाहीत, तुकोबऱ्यांचं वचन यांनी सांगितलं. मी अजून तुम्हाला तुकोबऱ्यांचं बापाबद्दलचं वचन सांगेल. बारीक आहे का? आपलं लेकरू वाचलं पाहिजे याकरता वसुदेवानं जीवाची पर्वा नाही केली. बापानं आपली स्वतःची कुरवंडी वाळवली, आपला स्वतःचा जीव धोक्यात घातला, पण आपल्या लेकराचा जीव वाचवला. आता लेकुराचे ओढी बापकरी जोडी, लेकुराचे ओढी बापकरी जोडी, लेकुराचे ओढी बापकरी जोडी, लेकुराचे ओढी. आपुली कुरवंडी वाळवून एक केला सुंदर प्रमाण दिलं. बाप करी जोडी लेकुराची ओढी, बाप करी जोडी लेकुराची ओढी, आपुली कुरवंडी बापुली कुरवंडी वाळवूनी. आपुली कुरवंडी बाप घरी जोडी लेकराची ओढी. आपलं लेकरू वाचलंच पाहिजे याकरता मागं नाही फिरलं. आणि भगवंत श्री कृष्ण परमात्म्याच्या लक्षात आलं आपला बाप लय हट्टी, आपल्याला वाचण्याकरता हा स्वतःचा जीव घालवायला बसलाय. मग काय केलं महाराज? डावा पाय बाहेर काढला आणि पायाचा अंगठा यमुना माथी लावला. पूर चढाला आचाट, महाराजांनी प्रमाण दिलं ना, पूर चढला आचाट आणि त्याशी लाविला अंगुष्ठ. महाराज अंगठ्याचं दर्शन यमुना मातेने घेतलं आणि यमुना माता दुबंगली. म्हणजे कशी सांगू का, आपल्या जुन्या आजी वगैरे बघा अशा मधून भांग पाडायच्या, अशा मधून, आहे की नाही? आता नांगरल्यासारखी भांग असतात. तो भांग मला तिकडे तो विषय नाही माझा आजचा, आहे की नाही? आणि मी एक भांग पाहिला बाबा, समुद्राच्या लाटांनी भांग होता. लांब नाही सांगा, जवळचं होतं म्हणून आता नाव नाही सांग. असो महाराज अशी दुबंगली यमुना माता दुबंगली. आणि मधून काय दिला? रस्ता दिला. रस्ता दिल्याच्या नंतर गोकुळ नगरीमध्ये पोहोचले. नंदबाबांच्या वाड्यापर्यंत गेले, पण वाड्यामध्ये पुढच्या द्वारांना नाही गेले. आता बारीक काय केलं बरं का, पुढच्या रस्त्यानं भगवंत श्रीकृष्ण परमात्माला घेऊन वसुदेव गेले नाही. मग कुठून गेले? गायब. त्या ठिकाणी वाड्याच्या पाठीमागं गायींचा गोठा होता आणि त्या गोठ्यातून मागच्या दरवाजानं वसुदेवजी आतमध्ये घुसले. कुठं घुसले? आतमध्ये घुसले. आणि आतमध्ये घुसल्याच्या नंतर पाहिलं काय? पाहिलं माया उपजली तेथे मज ठेवी तिला तिथे मी घेऊन असं सांगितलं होतं का ना लहान असताना. मग बारीक आहे का, आता गोठ्यातून गेले. गोठा कोणाचा होता? गाईचा. म्हणून नाव काय पडलं? गोपाळ. गोपाळ नाव का पडलं? भगवंत श्रीकृष्ण परमात्म्यांना गोकुळामध्ये नंदबाबांच्या वाड्यामध्ये एंट्री करत असताना कुठून घुसले होते? गायींच्या गोठ्यातून. म्हणून नाव काय पडलं? बोला गोपाल कृष्ण भगवान. गोपाल कृष्ण नाव पडलं. मायेला उचललं, यांना तिथं ठेवलं. पण आता बारीक आहे, पाठीमागचा भाग सांगायचा ना, आता नाण्याची दुसरी बाजू सांगायची, कारण आपलं वेळ पटपट होती. काल्याचं कीर्तनच बाबा असं असतं, 3-3 तास कीर्तन करायला पाहिजे वास्तविक. आता माझं वैयक्तिक म्हणणं आहे, पण आता लोक ऐकत नाही, 2 तासात उरकायला सांगतात, तो भाग वेगळा आहे. आता बारीक आहे का बरं का. आणि पहिली प्रहार झाली. पहिली प्रहार म्हणजे कधी? पहाटेचे 3 वाजले. पहाटेचे 3 वाजले आणि पूर्वी कोंबडे टायमिंगला आरवायचे, है की नाही? पहिला कोंबडा आपल्या भाषेत पहिल्या कोंबड्यानं बाग दिली. ते गाणं नाही बरं का, कोंबड्यानं बाग दिली, ते गाणं नाही म्हणायचं. फक्त पहिला कोंबडा आरावला. हो. आणि एक गवळण उठली, गायांचं शेणकूर वगैरे केलं आणि सहज यशोदा माईच्या कक्षामध्ये गेली. आणि तिनं पाहिलं माता प्रसूत झाली होती. काय झाली होती? माया प्रसूत झाली होती. आणि प्रसूत झालेलं पाहिलं. तिनं पाहिलं काय झाले, पाहायला गेली. काय होतं? पोरगा होता, मुलगा होता. काय होता? मुलगा होता. कोण होता? मुलगा होता. महाराज मुलगा पाहिला, तिला इतका आनंद झाला, ती नाचतच निघाली. कुठं निघाली? बाहेरच्या बाजूला, वाड्याच्या बाहेरच्या बाजूला काही गायी बांधल्या होत्या आणि त्या गायींच्या धारा कोण काढत होतं? नंदबाबा धारा काढत होते स्वतः. आणि धावत गेली. तिचं नाव काय? सगळ्यात पहिली गवळण धावली. तिचं नाव आहे कोणाला माहिती? तिचं नाव आहे सुनंदा. नंदबाबांची पहिली बहीण होती ती. कोण आहे ती? कोण आहे? नंदबाबांची बहीण, कृष्णाची आत्या. कृष्णाची कोण होती? तिचं नाव सुनंदा. तिनं पाहिलं आणि ती धावत गेली, म्हणले दादा
पोरगा झालाय आणि महाराज हे ना एका शेजारच्या गवळणीने ऐकलं. कुणी ऐकलं? शेजारच्या गवळणीने ऐकलं. आता तिने हळूहळू चालाव का नाही, ती धावत सुटली आणि नुसती धावत नव्हती, प्रत्येक गवळणीला महाराज सांगत होती एकदा आमच्या बाबांकरता टाळ्या वाजवा. चाली जुन्या बरं का, हे चाले ना आमचे आजोबा म्हणायचे. श्री हरिभक्त परायण वैकुंठवासी आमचे चुलत आजोबा श्री हरिभक्त परायण वैकुंठवासी लक्ष्मण बाबा दातखिळे आमचे बाबा ही चाल म्हणायचे. आता ही चाल वाचते पदा कोणा करताय? महिलांका. हा, पूर्वी लोक जात्यावर गाणी असायचे आहे की नाही? ग सई बाई बाई ग बाई बाई बाई. आता बरं का माझ्या मागे सगळ्यांनी म्हणलं का, आता तुम्ही आपण वरच्या पार्टीची माणसं बरं का, वर चाळीची माणसं म्हणजे आम्ही उभे असलेले. आता तुम्ही आपण आणि इकडचं वार्ड बरं का, इकडचं वार्ड हे पुरुषांचं आहे. हा पुरुष पक्ष यांनी म्हणायचं नाही. ही चाल कोणा करताय? आता तुम्ही माझ्या मागे सगळ्यांनी म्हणायचं बरं का. कोण कोण नाही म्हणणार हात वर करा बरं. नाही म्हणणार म्हणतोय मी, तरी 2 हात वर झाले म्हणजे याचा अर्थ सगळे म्हणणार आहे बरं का. आता सगळ्यांनी माझ्याकडे पाहिजे बरं का, सगळ्यांनी ही चाल म्हणायची. हा बारीक आहे का? गवळण म्हणते गवळणी लाग सई बाई. आता जमलं बरं का, एकदा यांच्याकरता टाळ्या वाजवा. याच्याकरता टाळ्या वाजवा सांगितलं माहितीये का? पण याचा खरंच गोड आवाज आहे. असं वाटत आता मारावं यांच्या पोटाला झालं मला यावा. मोठ्याने मला वा जोरात म्हणायचं बरं का, बारीक आहे का? गवळण भरते गवळणी लाग सई बाई. पुत्र झाला यशोदेला बैताला ग झाला बैताला. पुत्र झाला यशोदेला बैताला ग झाला बैताला. एक धावी एक पुढे ग सई बाई. एक वाट सुलट वडे बाई वडे ग वडे बाई वडे. वाट सुलट वडे बाई वडे ग वडे बाई वडे. आता खरंच यांच्याकरता टाळ्या वाजवा बरं. ठीक आहे, ओव्या जात्यावरची गाणी यांनीच म्हणावा, नाही तर आपली